मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आज आपण व्हिडिओ बनवतोय निम्न पुराश्म युग याच्यावरती। बघा, अगदी डिटेल्समध्ये आपण पाहणार आहे ज्या प्रकारे एमपीएससी आणि यूपीएससी चा अभ्यास करत असताना आपल्याला जी माहिती हवी असते ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या टॉपिकवरती अतिशय बारकाईने पाहणार आहे। तर बघा, मानवी कालखंडाचा जर विचार केला मित्रांनो, तर सर्वात जास्त काळ जो आहे हा चाललेला आहे कोणता? प्रागैतिहासिक काळ। बघा, प्रागैतिहासिक काळ, त्याच्यानंतर आद्यऐतिहासिक काळ आणि तिसरा येतो तो ऐतिहासिक काळ। आता प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? बघा, ज्या काळामध्ये मानवाला लेखन कला माहीत नव्हती, ठीक आहे, लेखन काय असतं माणसाला माहीतच नव्हतं, या काळाला आपण प्रागैतिहासिक काळ म्हणतो। त्याच्यानंतर आद्यऐतिहासिक काय असतं की ज्यावेळेस माणसाला लेखन कला तर माहीत होती पण ते काय लिहिलेलं आहे हे आपल्याला समजत नाही, ठीक आहे। जसं की सिंधू संस्कृतीची लिपी पाहिली तर लिहिलेला आहे त्या ठिकाणी, परंतु काय लिहिले आपल्याला माहीत नाही, म्हणून तो कोठे येतो? आद्य इतिहासमध्ये येतो। आणि ऐतिहासिक काळ म्हणजे काय? तर ज्याला माणूस वाचू शकतो, म्हणजे जिथून पुढे लिहिण्याचा वापर चालू झाला, म्हणजे लेखन कला अस्तित्वात आली, ठीक आहे। जसं की वैदिक काळ जिथून सुरू होतो तो वाला। तर बघा, प्रागैतिहासिक काळ ज्याला प्री हिस्टॉरिक पिरियड असं म्हणतो। आता हे आपल्याला माहीत कसं होतं? जर ह्याची लेखन कलाच उपलब्ध नाही, काय लिहिलेलं आपल्याला सापडत नाही, तर माहीत कसं होतं? तर पुरातत्वीय जे पुरावे आहेत त्याच्या आधारे आपण माहीत करतो, ठीक आहे, ह्या काळाचा अभ्यास करतो। आता याच्यामध्ये काय काय येतं? तर दगडे असतील, हाडे असतील, तसंच गुहाचित्रे असतील, तर यांचा वापर करून काय करतो आपण? यांचा अभ्यास करतो, ठीक आहे, प्रागैतिहासिक काळ। आता हा कालखंड खूप चाललेला आहे, म्हणजे सर्वात जास्त दिवस हा कालखंड चाललेला आहे म्हटल्यानंतर याला वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेला आहे। बघा, आता ज्यावेळेस तुम्हाला प्रागैतिहासिक काळ हा शब्द ऐकता तुम्ही अभ्यास करत असताना, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी तुमच्या लगेच लक्षात आल्या पाहिजेत, ठीक आहे। या ठिकाणी जे चार्टवरती लिहिलेलं आहे। आता प्रागैतिहासिक काळ याला 3 भागांमध्ये विभागलेला आहे। बघा, मुख्य भाग, ठीक आहे, याच्यामध्ये अश्मयुग आहे पहिलं, त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग आहे आणि लोहयुग आहे, ठीक आहे। आता अश्मयुग म्हणजे काय? हा दगडांचा काळ आहे, नावावरून आपल्याला समजतंय। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ताम्र आणि पाषाण म्हणजे तांब आणि दगड या दोघांचा वापर करून या ठिकाणी या युगामध्ये काहीतरी झालेलं असणार आहे, यावरून याचं नाव ताम्रपाषाण युग असं पडलं। त्याच्यानंतर आहे लोहयुग, ठीक आहे, लोहयुग म्हणजे लोखंडाचा वापर या ठिकाणी चालू झालेला असणार आहे, ठीक आहे। डिटेल्समध्ये आपण एक एक पाहूया। तर बघा, अश्मयुग, आता अश्मयुगाला पण काय केलंय? आणखीन 3 भागामध्ये विभागलेलं आहे। कोणत्या कोणत्या? पुराश्मयुग, त्याच्यानंतर मध्य अश्मयुग आणि नवाश्मयुग, अशा 3 भागामध्ये याला पण विभागलेलं आहे। आता याला जे विभागलेलं आहे आपण, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, मित्रांनो या 3 काळामध्ये विभागताना आपण 4 गोष्टींचा विचार केलेला आहे। या 4 गोष्टींमध्ये पहिली गोष्ट आहे बघा, जी भूगर्भीय जे हवामानामध्ये बदल झाले याचा विचार आपण केला। त्याच्यानंतर त्या लोकांनी जी दगडी तंत्रज्ञान वापरलं, म्हणजे दगडी हत्यारं वापरली, तर त्याचा विचार पण केला। तसंच त्याच्यानंतर त्या लोकांचं जे उपजीविकेचं साधन होतं याचा विचार केला। आणि त्याच्यानंतर त्या लोकांची जी राहणीमानाची पद्धत होती, म्हणजे कशा प्रकारच्या ज्या वसाहती होत्या, तर यांचा वापर करून आपण काय केलंय? या 3 भागामध्ये याला विभागलेलं आहे, ठीक आहे। पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, हे समजलं? कोणत्या कोणत्या 4 गोष्टींचा विचार केला हे तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। एक, हत्यारांची पद्धत, दुसरी त्यांची उपजीविकेची पद्धत, त्याच्यानंतर चौथी काय? त्यांचं राहण्याचं, ठीक आहे, वस्ती कशी होती याचा विचार केला, आणि भूगर्भीय जे हवामानामध्ये बदल झाला या चौघांचा विचार करून आपण यांना 3 भागामध्ये विभागलेला आहे। आता पुराश्मयुगाला आणखीन 3 भागामध्ये विभागले, ठीक आहे। या ठिकाणी बघा, पुराश्मयुगाला 3 भागामध्ये विभागले, आणि हे विभागत असताना फक्त आपण जे दगडांचं तंत्रज्ञान, जी दगडांची हत्यारं होती ना, ते कशा प्रकारे लहान लहान होत गेली, तर त्यांचा वापर करून आपण या ठिकाणी हे केले बघा, ठीक आहे। फक्त दगडांचा विचार करून पुराश्मयुगाला निम्न पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग आणि उच्च पुराश्मयुग याच्यामध्ये यांचं विभाजन केलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा। आणि ज्यावेळेस ह्या पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुगाचा विचार करतो त्यावेळेस बरंच काय हवामान वगैरे हे सगळ्यांचा विचार केला जातो, हा फरक तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे। तर हा चार्ट तुमच्या लगेच लक्षात आला पाहिजे। आता बघा, निम्न
पुराश्मयुग किंवा निम्न पुरापाषाण काळ असं पण आपण म्हणतो ह्याला. ठीक आहे, तर याला डिटेल्समध्ये आपण पाहूया, एक एक मुद्दा बारकाईने समजून घेऊया. मित्रांनो बघा, निम्न पुराश्मयुग मानवी इतिहासातील सर्वात मोठा कालखंड म्हणून आपण याला ओळखतो. ठीक आहे, निम्न पुराश्मयुगाला. बघा, या काळातील मानवाचा जो संघर्ष होता हा केवळ नैसर्गिक आपत्ती आणि स्वतःचे अस्तित्व टिकवणे एवढाच मर्यादित होता. आता मित्रांनो, या काळामध्ये जर याच्या कालखंड आणि भौगोलिक पार्श्वभूमी याचा जर विचार केला तर बघा, कालखंड हा इसवी सन पूर्व 5 लाख वर्ष ते इसवी सन पूर्व 50,000 वर्ष इतका चालला. पण नवीन काय संशोधन केले त्याच्यानुसार हा 14 लाख वर्ष, इसवी सन पूर्व 14 लाख वर्ष इतका मागे जातो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा, भूगर्भीय कालखंड. ठीक आहे, तर कसं होतं बघा, या ठिकाणी भूगर्भीय कालखंडाचा जर विचार केला तर मित्रांनो प्लिस्टोसीन या युगामध्ये हा मोडतो. ठीक आहे, भूगर्भीय कालखंडाचा विचार केला तर म्हणजेच हा पूर्णपणे हिमयुगाशी संबंधित आहे. जर मित्रांनो या काळात पृथ्वीचा विचार केला तर तो सर्वात मोठा भाग जो होता पृथ्वीचा तो बर्फाच्छादित होता बघा. त्याच्यामुळे हवामान अत्यंत थंड आणि कोरडे होते. आता हवामान थंड आणि कोरडे असल्यामुळे त्या ठिकाणी जाड चमडीचे प्राणी आपल्याला पाहायला भेटतात, जसे की मॅमथ आले. ठीक आहे, विशाल हत्ती किंवा हिप्पोपोटेमस आणि जंगली म्हशी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, यांचं कातडं जे आहे ते कसं आहे, जाड आहे. ठीक आहे, वातावरण कसं आहे, अत्यंत थंड आणि कोरडं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि कालखंडाचा विचार केला तर इसवी सन पूर्व 14 लाख वर्षापासून ते इसवी सन पूर्व 50,000 वर्ष इतका गणला जातो, हे पण लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, पुढे आहे माणसाचा प्रकार आणि जीवन पद्धती कशी होती. आता माणसाच्या प्रकाराचा जर विचार केला तर याच्यामध्ये होमो इरेक्टस नावाचा माणूस होता. ठीक आहे, आदिमानव. आणि हा काय करायचा, 2 पायावर ताठ उभा राहायचा, हे लक्षात ठेवा. होमो इरेक्टस होता आणि 2 पायावर ताठ उभा राहायचा. आता यांच्या उपजीविकेचा जर विचार केला तर हा अन्न गोळा करायचा, तसंच शिकार करायचा. ठीक आहे, कंदमुळे वगैरे गोळा करायचा आणि शिकार करायचा. तो अन्नासाठी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. ठीक आहे, शेती वगैरे काही करत नव्हता, हे पण लक्षात ठेवा. त्याला शेती माहीतच नव्हती. आणि याचं जर जीवन बघितलं तर भटकं जीवन होतं. एका भागातून दुसऱ्या भागामध्ये तो प्राण्यांची शिकार करायचा, शिकार संपली, कंदमुळे संपली का दुसऱ्या भागात जाऊन राहायचा. ठीक आहे, तो कायमस्वरूपी राहत नव्हता, हे पण लक्षात ठेवा. आता याचं जर हे कुठे राहायचे म्हणजे यांचे आश्रयस्थाने काय होते बघा, हिंस्र प्राणी आणि कडक थंडीपासून रक्षण व्हावी याच्यामुळे ते काय करायचे, गुंफेमध्ये राहायचे किंवा जे झाडांच्या जे ढोले आहेत याच्यामध्ये ते आश्रय घ्यायचे. ठीक आहे, आता सामाजिक रचनेचा जर विचार केला तर छोटे छोटे गट होते बघा यांचे. मोठ्या प्रमाणात असं कुटुंब किंवा संस्थात्मक अशा स्वरूपाची व्यवस्था काय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, या काळातील हत्यारे आणि तंत्रज्ञान यांचा जर विचार केला तर या काळामध्ये मानवाने काय केलं, जे गारगोटी आहे, गारगोटी इंग्लिशमध्ये आपण त्याला क्वार्ट्झाइट असं म्हणतो. ठीक आहे, तर हे एक अतिशय कठीण असा दगड आहे बघा. तर याचा वापर करून माणसाने हत्यारं बनवलेले आहेत. ठीक आहे, म्हणून इतिहासकार त्याला क्वार्ट्झाइट मॅन असं पण म्हणतात. ठीक आहे, या दगडाचा वापर करून त्या माणसाने हत्यारं बनवलेले आहेत बघा. आता माणसाने जी हत्यारं बनवली या दगडाचा वापर करून, याच्यामध्ये 2 प्रकारचे गट पडतात. ठीक आहे, त्या हत्यारांचे 2 प्रकारचे गट पडतात किंवा त्या हत्यारांना धरून 2 प्रकारच्या संस्कृती उदयास आलेल्या आहेत. या संस्कृती आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत बघा. एक आहे सोहन संस्कृती, सोहन संस्कृती. आता याचा जर विचार केला, ही आहे ती उत्तर भारतामध्ये आणि सध्याच्या पाकिस्तानच्या सोहन नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते सोहन संस्कृती. ठीक आहे, याच्या नावावरूनच आपल्याला समजते कुठे, पाकिस्तानमध्ये सोहन नदीच्या खोऱ्यामध्ये. आता काय व्हायचं या ठिकाणी बघा, तर नदीच्या पात्रामध्ये त्याच्या प्रवाहामध्ये काही दगड असे वाहून यायचे आणि एकमेकाला घासल्यानंतर काय व्हायचं, ते दगड असे गोट्यासारखे आणि गुळगुळीत बनायचे. त्याला पुरातत्वशास्त्रात काय म्हटलं आहे, पेबल म्हटलं आहे. ठीक आहे, जी दगड आहेत त्याला पेबल. ठीक आहे, गोट्या टाईपमध्ये ओका अशा प्रकारचे जे दगड आहेत त्याला. ठीक आहे, तर याचा वापर करून माणसाने 2 प्रकारची मुख्य हत्यारं बनवली. ठीक आहे, कुठे, सोहन संस्कृतीमध्ये 2 मुख्य हत्यारं बनवलेली आहेत आणि सापडली कुठं, पाकिस्तानच्या सोहन
नदीकाठी, ठीक आहे, किंवा नदीच्या खोऱ्यामध्ये. आता पहिलं हत्यार जे बनवलं ते कोणतं होतं? चॉपर, एकमुखी हत्यार चॉपर. आता हे कसं होतं बघा, एक गोल गोटा आहे, ठीक आहे, गोल गोटा असा, आणि याच्या दुसऱ्या बाजूला काय केलं, त्या माणसाने मारलं आणि असे त्याचे छिलके काढून हे अशा प्रकारचे एक धारदार कडा तयार केली, ठीक आहे, या ठिकाणी दिसतंय असं. आणि दुसरी बाजू ती तशीच ठेवली एका हाताने धरायसाठी, ठीक आहे. तर याचा वापर तो माणूस कशासाठी करायचा? झाडांच्या मुळ्या खोदण्यासाठी किंवा प्राण्यांचे मांस तोडण्यासाठी याचा वापर करायचा. या हत्याराचा चॉपर असं नाव आहे बघा. कुठे सापडलं? सोहन नदीकाठी, म्हणून त्याला सोहन संस्कृती पण आपण म्हणतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता दुसरं जे हत्यार आहे बघा या संस्कृतीमधलं, ते आहे चॉपिंग. काय? चॉपिंग, दुमुखी हत्यार असं पण आपण त्याला म्हणतो. आता हे कसं असायचं बघा, तर माणसाने काय केलं, त्या गोट्याच्या दोन्ही बाजूंचे छिलके काढले आणि धारदार अशी कडा तयार केली, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये दिसते अशी, ठीक आहे. आणि याचा वापर तो कशासाठी करायचा? प्राण्यांची हाडे किंवा कठीण वस्तू तोडण्यासाठी करायचा, अशा प्रकारे, ठीक आहे. चॉपिंग म्हणजे चॉपर चॉपिंग किंवा त्याला सोहन संस्कृती पण आपण असं म्हणतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. चॉपर आणि चॉपिंग दोन्ही प्रकारचे हे हत्यारांची नावं आहेत, ठीक आहे. कुठे सापडली? पाकिस्तानच्या सोहन नदीकाठी. आता सोहन संस्कृती याच्यानंतर अचुलियन संस्कृती म्हणून एक आपल्याला सापडलेली आहे बघा. हे मुख्यतः कुठं सापडली? मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सापडली, जसं की महाराष्ट्रामधील नेवासा या ठिकाणी आणि तमिळनाडूतील अतिरमपक्कम या ठिकाणी, ठीक आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आता याचं नाव जे आहे अचुलियन संस्कृती असं का पडलं, की या ठिकाणी जी हत्यारं सापडली, जसे हातकुराड वगैरे, तर ही सुरुवातीला त्या ठिकाणी सापडली होती. कुठं? फ्रान्समधील सेंट अचुली या ठिकाणी. तर या नावावरूनच त्याचं नाव अचुलियन संस्कृती असं पडलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये जे पहिलं हत्यार सापडलं ते आहे हस्तकुराड. तर माणसाने काय केले बघा, सुरुवातीला एका मोठ्या दगडाला दोन्ही बाजूने तासलं आणि नाशपातीसारखा आकार देऊन एक कुऱ्हाड तयार केली, ठीक आहे. तर खालचा भाग जो आहे तो टोकदार, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, टोकदार, आणि दुसऱ्या भागाला हाताने पकडता येईल असं बनवलेलं आहे. आणि याचा वापर जो आहे तो माणूस कशासाठी करायचा, की शिकार करायसाठी, प्राण्यांची कातडे सोलायसाठी आणि जमीन खोदण्यासाठी याचा वापर तो माणूस करायचा, ठीक आहे. हे ऑल इन वन हत्यार होते त्या काळामधलं. याला कुऱ्हाडीसारखा दांडा नव्हता, म्हणून याला हातकुराड असं पण म्हटलं जातं, हस्तकुराड, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. हे समजलं अचुलियन संस्कृती. पहिलं काय आहे? हस्तकुराड, हे पहिलं हत्यार या ठिकाणी सापडलेलं आहे. आता दुसरं जे हत्यार आहे ते आहे बघा तासण्या किंवा विदारणी, ठीक आहे, तासण्या, हे लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी जसे हे तुम्हाला दिसत आहेत अशा. तर याचा पुढचा भाग जो आहे तो टोकदार नव्हता, रुंद होता, ठीक आहे, सपाट, कुऱ्हाडीसारखा धारदार असायचा, ठीक आहे, पुढचा भाग. आणि प्रामुख्याने शिकार केलेल्या प्राण्यांची चामडे सोडण्यासाठी आणि झाडाची साल काढण्यासाठी याचा वापर केला जायचा, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, निम्नपूर अश्मयुगाचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतातील काही प्रमुख ठिकाणे माहीत पाहिजेत या काळातील, ठीक आहे. MPSC असो किंवा UPSC असो, याच्यावरती सतत प्रश्न विचारत असते, ठीक आहे, प्रीमध्ये असो किंवा मेनमध्ये असो, ठीक आहे. डिटेल्समध्ये आपण पाहणार आहोत. बघा, बोरी हे पुण्यामधील ठिकाण आहे. कुकडी नदी खोऱ्यात हे ठिकाण आहे, कुकडी, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जे उत्खनन केलं आणि त्या ठिकाणी जे अवशेष सापडले हे 14 लाख वर्षापूर्वीचे होते, ठीक आहे. म्हणजे भारतातील मानवी अस्तित्वाचा जो इतिहास आहे तो या पुराव्याने 14 लाख वर्षा पूर्वीपर्यंत घेऊन गेला, ठीक आहे, हे लक्षात ठेवा मागे. त्याच्यानंतर आहे चिडकी, नेवासा, ठीक आहे, अहमदनगरमधील हे ठिकाण आहे. बघा MPSCच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहेत. हे प्रवरा नदीच्या खोऱ्यात आहे. बघा, अचुलियन संस्कृती होती जी आपण मागे पाहिली, तर त्या ठिकाणचे जे हस्तकुराडी आहेत आणि तासण्या आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेले आहेत. उत्कृष्ट दर्जाचे होते बघा, हे पण हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोहान किंवा सोहन, त्याच्यानंतर सोहान, ठीक आहे, हे नदी खोरे पंजाब सध्याचे पाकिस्तानमध्ये आहे. या ठिकाणी चॉपिंग प्रकारचे हत्यारं सापडलेले आहेत, ठीक आहे. सोहान संस्कृती हे नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे, सोहान नदीच्या काठ्यामध्ये किंवा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडल्यामुळे. त्याच्यानंतर आहे बेलन नदी खोरे, ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे.
मिर्झापूर जवळच्या खोऱ्यात या ठिकाणी बघा पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तिन्ही कालखंडातील अवशेष एका पाठोपाठ एक सापडलेले आहेत. त्याच्यानंतर भीमबेटका या ठिकाणी काय केले, निम्न पुराश्मयुगातील जे मानवी वस्त्या होत्या त्याचे पुरावे या ठिकाणी भेटलेले आहेत. बघा या ठिकाणी चित्रकला जी आहे याच्याबद्दल पुरावे नाहीत भेटल्या, हे लक्षात ठेवा. कोणते? मानवी वस्त्यांचे पुरावे भेटले, चित्रकला आणखीन अवगत नव्हती माणसाला, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा हथनोरा हे मध्य प्रदेशच्या नर्मदा नदी खोऱ्यामध्ये आहे आणि या ठिकाणी अरोन सोनकिया यांनी काय केले 1982 मध्ये नर्मदा मानव हा भारतातील एकमेव आणि सर्वात जुनी मानवी कवटी आहे जी त्यांना सापडली. बघा अवशेष म्हणून सापडले, कोणाला? अरुण सोनकिया 1982 मध्ये, हे लक्षात ठेवा. हथनोरा या ठिकाणी मध्य प्रदेशच्या. पुढे बघा पुढचं ठिकाण आहे अतिरंपक्कम आणि पल्लवरम, हे तमिळनाडू मधील आहे. बघा या ठिकाणी 1863 मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट या हे जे आहेत हे काय आहेत, प्रागैतिहासिक अभ्यासाचे जनक आहेत. तर यांना भारतातील पहिली हस्तकुराड सापडली या ठिकाणी, कुठे? पल्लवरम या ठिकाणी. आणि अतिरंपक्कम येथेही मोठ्या प्रमाणावर अचुलेन हत्यारे सापडलेले आहेत. काय आहे ते अचुलेन हत्यार आपण मागं पाहिलेलं आहे, ठीक आहे, अचुलेन संस्कृतीमध्ये. आता आणि पुढचं आहे बघा दिदवाना, हे राजस्थानमधील आहे, थार वाळवंटाच्या कडेला आहे. बघा हे या भागात सुद्धा निम्न पुराश्मयुगातील हत्यारांची साठे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेले आहेत. तर हे काय ठिकाणे आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, निम्न पुराश्मयुगाचा अभ्यास करत असताना काही विशेष पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहेत. याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे बघा, रॉबर्ट ब्रूस फूट यांना जे आहे भारतातील प्रागैतिहासिक पुरातत्वाचे जनक असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा, ठीक आहे, रॉबर्ट ब्रूस फूट यांना. त्याच्यानंतर अग्नीचा वापर या काळामध्ये मानवाला जे वणव्यामुळे अग्नी लागायची, ठीक आहे, वणव्यामुळे जी अग्नी निर्माण व्हायची याच्यामुळे मानवाला ती ओळख तर होती अग्नीची, ठीक आहे, परंतु अग्नीवर नियंत्रण नव्हतं मानवाचं किंवा स्वतःहून तो अग्नी निर्माण करायचं तंत्रज्ञान त्याच्याकडे नव्हते. हे तंत्रज्ञान उच्च पुराश्मयुगाच्या शेवटी त्याला भेटलं किंवा नवाश्मयुगात ते साध्य झालं, ठीक आहे. आपण पुढे ते पाहूया. हे लक्षात ठेवा, अग्नीचा वापर तो करत नव्हता, ठीक आहे. अग्नीची ओळख तर होती पण वापर करत नव्हता. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कला आणि संस्कृतीचा अभाव, ठीक आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गुहाचित्रे आपल्याला पाहायला भेटत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कलाकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही. ही आपल्याला कधी पाहायला भेटते? उच्च पुराश्मयुगात, ठीक आहे, ज्या ठिकाणी त्यांना भीमबेटका च्या तिथं चित्र काढलेली होती. तर हे काय पॉईंट आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो. आपण अश्मयुग याच्यामधील पुराश्मयुग आणि पुराश्मयुगामधील निम्न पुराश्मयुग हे पाहिलेलं आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.